संक्रांत स्पेशल मऊ खुसखुशीत अगदी दात नसणारे सुद्धा खाऊ शकतील अशा तिळाच्या वड्या एकदम योग्य प्रमाण घेऊन पहिल्याच प्रयत्नात तुम्ही करू शकाल अशा तिळाच्या वड्या. न पाक करायचं टेन्शन, न पाक चुकायचं टेन्शन. एकदम मऊ होतात या वड्या आणि महिनाभर टिकतात. चला तर मग आपण पाहूया या वड्या कशा बनवायच्या त्या. घरची आठवण या रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. येथे मी एक मोठी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि तेवढाच प्रमाणात गूळ घेतलेला आहे. 2-3 चमचे तूप घेतलेले आहे. बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि 2-4 विलायच्या घेतलेल्या आहेत. चला तर आपण सुरुवात करूया. आपण तीळ भाजून घेऊया. मी येथे तीळ गावरानच वापरलेले आहेत. आपण कोणतेही तीळ वापरले तरी चालते, पॉलिशचेही वापरले तरी चालतील. तीळ आपण छान परतून घेऊया. मंद आचेवर खमंग भाजूया. आपल्याकडे जर हळदी कुंकासाठी बायका येणार असेल, आपल्याला वेळ नसेल तर अगदी अर्ध्या तासात आपण या वड्या बनवू शकतो. तीळ एकदम खमंग भाजा, त्यामुळे आपल्या वडीला खमंग असा वास येतो. तीळ असे फुलले पाहिजेत. तर आपण हे तीळ थंड झाल्यावर मिक्सरमधून थोडेसे वाटून घेऊ. जास्त बारीक करायचे नाही, थोडे मोठेच ठेवायचे. आणि आपण या विलायच्या पण याच्यात टाकून घेऊता. बघा, असे थोडेसे मोठे वाटून घ्यायचे, जास्त होऊ द्यायचे नाहीत बारीक. तर आपण आता पाक करायला सुरुवात करूया. कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे आणि 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि 2 चमचे आपण याच्यामध्ये पाक होण्यासाठी पाणी पण 2 चमचे वापरायचे आहे. चांगलासा ढवळून घेऊन पाक बनवूया. मंद आचेवरच पाक बनवायचा आहे आपल्याला. चांगला गरगर फिरवून घ्यायचा आहे. असं एकच उकळी येऊ द्यायची. गूळ पांढरा पांढरा दिसला पाहिजे आपल्याला. जास्त कडक केला तर वड्या बिघडू शकतात, कडक होऊ शकतात. आता आपण तिळाचे वाटण याच्यामध्ये घालूया आणि छान असं हलवून घेऊया. छान एकसारखं एकजीव करून आपण वाटण आणि पाक मिक्स करून घेऊया छानपैकी. बघा, छान मिक्स झालेला आहे. गॅस तेव्हाच बंद करायचा आहे आपल्याला. गुळाचा पाक बनला की पटकन गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊया आणि संपूर्ण मिश्रण आपण एका ताटामध्ये किंवा स्ट्रेमध्ये ओतून घेऊया. गरम गरम असे सर्व मिश्रण ओतून घेऊ. आपण एकसारखं पसरून घेऊया. मिश्रण एकसारखं असं आपल्याला जेवढ्या जाड करायच्या आहेत किंवा जेवढ्या पातळ करायच्या आहेत त्या प्रमाणात आपण ताट पण घ्यायचं आहे. छान असं हातानं पसरून घेऊया आणि प्रेस करून घेऊया. त्याच्यावरती आपण बदाम पिस्त्याचे काप जे करून ठेवले होते ते दाबून घालूया. चांगले प्रेस करून, म्हणजे ते आतमध्ये चिटकून राहतील. सर्व आपण बदाम पिस्त्याचे काप वरती घातलेले आहेत आणि आपण ठेवले होते थोडेसे तीळ बाजूला, ते पण घालूया. चांगले पसरून घेऊया आणि 10 मिनिटांनी थोडेसे गरम असे असतानाच वड्या कापून घेऊया. बघा, खूप मऊ होतात या वड्या. पहिल्या प्रयत्नात आपल्याला जमू शकतील. एकदम मऊ बनतात, महिनाभर टिकतात. नक्की करून बघा. आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. नंतर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.